महिपती, हे काय आहे? गावातल्या सगळ्या पुरुषांना मी मल्लविद्या शिकवणार आहे. मल्लविद्या? हो, दोन्ही हातांचा वापर करून शत्रूला चितपट करायची विद्या असते. जर सगळेच जण सबळ झाले तर दरोडेखोरांना पळता भुई थोडी होईल. महिपती, अरे तुला ही मल्लविद्या येते? नंदलाल भाऊ, मला मल्लविद्या नुसती येत नाही, तर मी त्यातला अव्वल खेळाडू आहे. मला ह्या खेळात कुणीही हरवणं शक्य नाही. हवं तर तुम्ही आजमावून पाहू शकता. गावातल्या सगळ्यात शक्तिशाली माणसांनी माझ्याशी 2 हात करावे. कुणी आहे का तयार माझ्याशी 2 हात करायला? मी तयार आहे. शाब्बास रे पठ्ठ्या, ये. वा 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 वा, मस्त मस्त महिपती, वा 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 वा. बघितलं एकदम माझ्यापेक्षा दुप्पट ताकदीच्या माणसाला मी कसा लोळा जाते. अजून कोणी आहे का तयार? येणार का आपली शक्ती आजमावायला? मी आहे. शिवा, तुला जमणार आहे का हे? हा साधा सुद्धा खेळ नाहीये हा. मला काही फार जमत नाही, पण मला प्रयत्न करायला आवडेल. तुझ्याकडून काही शिकलो तर शिकता येईल. बघ रे बाबा, जमेल ना तुला? पुन्हा विचार कर. मला प्रयत्न तरी करू दे ना. ये मग आखाड्यात. नंदलाल काका, याला आधीच सावध केलं होतं. हा ऐकतच नाही. उगाच काही झालं तर? असू देत ग, त्याला हौस आहे ना, मग खेळू देत त्याला. हळूहळू शिकेल तो.
मी साक्षात महिषाचं रेड्याचं रूप आहे. हा सामान्य मनुष्य मला कसा काय पाडू शकतो? तुळजा आणि जगदंबा यांच्या शिवाय सुद्धा एक प्रचंड मोठी शक्ती इथे अस्तित्वात आली आहे आणि तुला तिच्यापासून सावध राहायला हवं महिपती. असुर नरेशांनी ज्या शक्तीचा उल्लेख केला होता ती शक्ती हीच तर नाही ना? पण हा तर किती किरकोळ सामान्य वाटतोय. लढ तू शिवा, लढ. तूच जिंकणार आहेस, तूच जिंकणार. मैपती उठ उठ मैपती. अरे लढ तू, काय होत नाही, लढ. गावाला एकत्र करून लढायला सज्ज करण्यासाठी महिपतीनं हा खेळ रचलाय. पण इथे तर गावातच 2 गट पडायला लागलेत. मी या खेळात महिपतीला सहज हरवू शकतो, पण आमच्यामुळे गावात 2 गट पडतायत असं तुम्हाला वाटतंय. तसं घडू नये म्हणून मला आता हरावं लागेल. मी जिंकलो. मी याला चितपट केलं. मी जिंकलो. शिवा, तुझ्या तर पायाला लागलंय. अगं एवढं काही नाही झालंय. हे काय होतं? कुठे काय? जगदंबाला प्रभावित करण्यासाठी हा सगळा खेळ मी रचला. खेळात मी जिंकलो, तरी ही मात्र त्या शिवाच्याच मागे. म्हणजे माझी सगळी मेहनत वाया गेली की काय? अयो म्हणू एक सांग म्हणतो मी, ते गावात दरोडेखोरांना बोलावून आणलंस, त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणतो मी. गाव पेटलंच नाही की ग. बोल की रे, जर कोणाला ऐकू गेलं तर काय अवस्था करतील लोक म्हणते मी. अयो अयो, असुर नरेश, तुम्हाला तर शोधत शोधत येत होतो की हो इकडे. आणि गावातल्या लोकांना दरोडेखोरांशी लढण्याचं प्रशिक्षण देत आहात असं आलं की आमच्या ते कानावर. काही उपयोग नाही या गावकऱ्यांचा. सगळे एकापेक्षा एक कमकुवत आणि शक्तिहीन आहेत. गावात एकही तगडा माणूस नाहीये. अय्यो असुर नरेश, ते सामान्य शेतकरी लोक, घरातले शेतकरी लोक की हो. ते काय असुर सैनिकांसारखे दणगट थोडीच असणार तुमच्याशी लढायला म्हणते मी. नाहीतर काय. मग माझा खेळ यशस्वी कसा होणार? कुठल्याही परिस्थितीत त्यांना लढण्यासाठी तयार करावंच लागेल. जगदंबावर प्रभाव पाडायचा तर तिच्या मदतीसाठी मीच कसा सरस आहे हे मला तिला दाखवून द्यावंच लागणार. तोपर्यंत तुम्ही त्या दरोडेखोरांना थोपवून ठेवा. ते गावात येता कामा नये हे त्यांना समजावून सांगायचं काम तुझं म्हणू. असुर नरेश, काम होऊन जाईल बघा. आणखीन एक महत्वाचं काम आहे तुमच्याकडे. अयो, आणि काय ते एकदा सांगून सोडा की म्हणतो.
तुमच्या घरात शिरलेल्या त्या मुलाची माहिती काढा. तो नेमका कोण आहे हे समजायलाच हवं. आज कुस्तीत 2दा खाली पाडलं त्याने मला. अय्यो, हरवलं. त्यानं तुम्हाला हरवलं. हरवलं नाही, त्याने फक्त 2 वेळेला मला पाडलंय. सर्वसामान्य माणूस आहे तो, तरीही त्याला हे कसं शक्य झालं? मी सुद्धा माझी सगळी शक्ती पणाला लावली नव्हती म्हणा, पण तरीही मला उत्सुकता आहे की तो नेमका कोण आहे. त्याचं मूळ आणि कुळ खणून काढा. तो कोण आहे हे मला समजलंच पाहिजे. दादा, अहो काय झालं? अगं महिपतीकडून कुस्ती शिकत होतो ना, ते शिकताना लागलं थोडं, त्यामुळे सगळं अंग दुखते. पण हरकत नाही, आज पहिलाच दिवस आहे ना, म्हणून थोडा त्रास होते सगळ्यांना, पण सवय होईल हळूहळू. येतो जगदंबा. जगदंबा, काय झालं ग? अगं कसल्या विचारात आहेस? अहो काका, महिपती सगळ्यांना मल्लविद्येचं प्रशिक्षण देतोय, पण त्यांना हे झेपत नाहीये. पहिल्याच दिवशी बघा ना सगळ्यांची अवस्था कशी झालीये. त्यांना थोड्या दिवसात सवय होईल कदाचित, पण सगळ्यांची तयारी होईपर्यंत दरोडेखोर गावात आले तर, त्यांनी अचानक हल्ला केला तर, अशा अवस्थेत प्राथमिक प्रतिकार करणं अवघड जाईल. लढा देणं तर दूरच. खरंय, हे प्रशिक्षण घेणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे, पण झटपट उपाय शोधायचा असेल तर मात्र आपल्याला काहीतरी वेगळा मार्ग बघावा लागणार. एक असा मार्ग ज्याचा ह्यांना त्रास होणार नाही. काय असेल असा मार्ग? सापडेल. सगळं आत्ताच तुझ्या लक्षात येणार नाही, पण नंतर हा मार्ग तुलाच सापडेल. अहो काका, तो शिवा कुठे आहे? त्याच्या जखमेवर लावायला लेप आणलाय, आहे कुठे तो? शिवा, तू इथेस? मी गावात सगळीकडे शोधून आले तुला. कशासाठी? आणि कशासाठी काय, तुला लागलंय ना कुस्ती खेळताना, म्हणून तुझ्या जखमांवर लावायला लेप घेऊन आले. अगं एवढं काही नाही झालंय, होईल ती जखम बरी. ती स्वतःहून कशी बरी होईल? तू ये, बस अगं, इथे. काहीच गरज नाही, मी बस सांगतोय. म्हणते ना. आणि तयारी नव्हती तर कुस्ती कशाला खेळायची? आधी थोडी तयारी करायची आणि मग खेळायला जायचं ना. किती लागलंय बघ. अगं हळूहळू होईल त्याची सवय. तू तो लेप मला दे, मी स्वतः लावतो. गावातले लोक मल्लविद्या शिकतात, हे सगळं ठीक आहे, पण त्यासाठी बराच वेळ जाणार. तोपर्यंत दरोडेखोर गावात आले तर काय करायचं, हाच प्रश्न आहे. दरोडेखोरांच्या शक्तीपुढे गावातल्या लोकांची शक्ती नक्कीच कमी पडेल. प्रश्न योग्य आहे आणि याचा विचार आपणच करायला हवा. शोधलं तर उत्तर आजूबाजूलाच सापडतं, आपण फक्त डोळे उघडे ठेवायचे.
काय ग एवढं तल्लीन होऊन काय बघतेस त्या मुंग्यांकडे? त्यांचं काम पाहते रे शिवा. पाहिलंस, एकाने न झालेलं काम दुसऱ्याने तिसऱ्याने सगळ्यांनी मिळून करायचं ठरवलं. एकत्र आल्यावर छोट्या जीवात ही असामान्य ताकद येते. सापडला. दरोडेखोरांना हरवण्याचा उपाय सापडला. काय? कोणता उपाय सापडला? आता मी गावात जाऊन सगळ्यांना हा उपाय सांगणार. गावात दरोडेखोर येऊ देत किंवा आणखी कोणी, आमच्या गावाला काहीच नाही होणार. लोकांच्या कल्याणाचा मंत्र सापडल्यावर केवढा आनंद होतोय तुम्हाला. मला खात्री आहे या उपायाद्वारे तुम्ही एका नव्या क्रांतीची मुहूर्तमेढ रोवणार आहात. साधक बाधक संकट नाशक घडो भयंकर अति विनाशक ओम क्लीम संहार शक्ते नमः. ओम क्लीम संहार शक्ते नमः. तुम्हाला सांगितलं होतं ना अग्नीजवळ येऊ नका. तुमच्यावर अग्नीचा कोप आहे. बघा, तुम्ही हवन कुंडाजवळ आलात आणि अग्नी इजला. आता मला पुन्हा शब्दविधी करावा लागल. कशा पायी या भानगडी करत बसलाय? काय होणार आहे यातनं? तुमचा विजय पक्का होणार आहे. तुम्ही भिंगार गावावर हल्ला करायला जाताय, त्या जगदंबेला हरवायला जाताय. अशात या ईदीचा तुम्हाला उपयोग होईल. माग एकदा असंच केलं होतं ना, तेव्हा काय झालं आठवतंय ना? पुन्हा कुठलंच संकट येऊ नये म्हणून हो ईदी करत होते. ईदी अर्धवट राहिला तर कोप होईल, कोप. गेल्या येळी वाचलात, आता जळून खाक व्हाल. ईदी पूर्ण करायलाच पाहिजे. त्यासाठी मला खूप साऱ्या सुवर्ण मुद्रा लागतील. भागाबाई, तेवढं धन तुम्हाला आम्ही आधीच दिलंय. धन दिलं म्हणजे उपकार केलं का माझ्यावरती? हे काय सगळं माझ्यासाठी मागतेय का? धन देऊन भाग्य मिळत नाही आणि आगी वाचून गाव जळत नाही. गेल्या बारी बी प्रयत्न केला होता ना, तवा फसला. गावाचा विनाश करायला आणि जगदंबेचा अंत करायला साधना करायला हवी, आणि ती मी करत होते. पण तुम्ही अग्निकुंडाजवळ आलात आणि आग इजली. आता सुवर्ण मुद्रा दिल्याशिवाय साधना पुरी होत नाही. लवकर द्या. येत्या 2 दिवसात भिंगार गावावर हल्ला करायला उत्तम योग आहे. तो जर सुटला तर 6 महिने बसून राहावं लागल. 6 महिने? नाही नाही, गावावर आत्ताच हल्ला झाला पाहिजे. तुम्हाला ज्या काय सुवर्ण मुद्रा लागतील ते मी घेऊन येतो आत्ता लगेच. आत्ता शहाणपण सुचलं तुम्हाला. या घेऊन. फसले, माझ्या नाटकाला फसले. आता माझा दोन्हीकडून फायदा होणार. ह्या लोकांना मी घाबरवून धन मिळवणार आणि येत्या 2 दिवसात भिंगार गावावर हल्ला करून जगदंबा आणि गावकऱ्यांचा नायनाट करणार. म्हणजे गाव बी वाचणार नाही आणि जगदंबा बी नाही.